पिझ्झा, बर्गर, सँडविच, पास्ता आणि विविध फास्ट फूड पदार्थांमध्ये वापरले जाणारे चीज खरंच शुद्ध दुधापासून तयार केलेले असते का? की ग्राहकांच्या नकळत त्याऐवजी स्वस्त पर्याय वापरला जातो? या गंभीर प्रश्नावर आता महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यातील हॉटेल्स, उपहारगृहे, केटरिंग सेवा पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मेन्यू कार्ड, पावत्या आणि दरफलकांवर चीज ॲनालॉग असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली असून ग्राहकांची दिशाभूल थांबवणे आणि अन्न पदार्थांमध्ये पारदर्शकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चीज ॲनालॉग म्हणजे खरे दुग्धजन्य चीज नसून त्यात वनस्पती तेल, स्टार्च, कृत्रिम फ्लेवर्स आणि इतर घटकांचा वापर करून चीजसारखा स्वाद आणि पोत तयार केला जातो. हे उत्पादन मूळ चीजपेक्षा स्वस्त असल्यामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांना न सांगता त्याचा वापर केला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपण खरे चीज खात आहोत असा समज होतो. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे की ग्राहकांना कोणता पदार्थ दिला जात आहे याची अचूक माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे आणि म्हणूनच चीजऐवजी चीज ॲनालॉग वापरल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख करणे आता आवश्यक राहणार आहे. राज्यव्यापी तपासणी मोहिमेदरम्यान पहिल्या 10 दिवसांत तब्बल 1496 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून अनेक ठिकाणी मेन्यू कार्ड, जाहिराती आणि पावत्यांची पडताळणी करण्यात आली आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राने सुरू केलेल्या या मोहिमेची दखल केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानेही घेतली आहे. त्यामुळे भविष्यात अन्नपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांबाबत अधिक पारदर्शकता आणि ग्राहक जागरूकता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.